नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी साठवऱ्या हा प्रकार दाखवणार आहे। ह्याच्यासाठी साहित्य थोडासा अर्धा गूळ, रवा आणि तूप आणि हे थोडंसं पाणी गरम करून जेवढं लागेल तेवढं गुळात घालायचं। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी साठवऱ्या हा प्रकार दाखवणार आहे। ह्याच्यासाठी साहित्य थोडासा अर्धा गूळ, रवा आणि तूप आणि हे थोडंसं पाणी गरम करून जेवढं लागेल तेवढं गुळात घालायचं। आपण ते आता गुळात घालून घेऊ। जेवढं लागेल तेवढं, सगळं नाही घातलेलं मी पाणी, फक्त थोडंच घातलेलं आहे। आणि आता मी कढई ठेवते आणि कढईत तूप टाकते। तुपात लाल रवा भाजून घ्यायचा चांगला। लाल भाजला गेला पाहिजे रवा। आणि साठवऱ्या नैवेद्याला नवरात्रात केलं जातं। चांगला लाल होईपर्यंत भाजायचा। चांगला वास आला पाहिजे, गुलाल दिसला पाहिजे। थोडंसं तूप टाकून याचं काही काम नाही, बाजूला करूया। गुळाचं पाणी बघूया काय झालं। गूळ मी गाळून घेतलेला आहे, कारण त्याच्यात काळी बिडी काही असू शकते। आता हे हळूहळू आपण हे गूळ ह्या रव्यात ओतून हलवून घेऊया जेवढं लागेल तेवढं। कारण हे उद्या करायचंय, आज फक्त सारण तयार करून ठेवायचं। पातळ दिसेल पण उद्या ते सगळं फुगून येईल व्यवस्थित। रवा त्याच्यात फुगला जाईल। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, त्या दिवशी मी तुम्हाला साठवऱ्याची
कशी करायचं सारण ते दाखवलं होतं, ते आता रात्रभर भिजलेलं आहे। आता आपण ह्याच्यासाठी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यात आता आपण थोडंसं मोहन म्हणून थोडंसं तूप किंवा तेल गरम करून टाकू। मी तेल टाकते, थोडं घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही, नाही तुकडे पडतील। हे आपण मैद्यात ओतून घेऊ आणि ते एकसारखं चमच्याने करून घेऊया आपण। अशा प्रकारे लाटून घ्यायची, थोडीशी अशी पुरणाची पोळी करतो ना आपण तसं करायचं आणि त्याच्यात ते आपण सारण बनवलेले आहे ना ते भरायचं। आणि मोदकासारखं करून असं करून पुरणाच्या पोळीसारखं ते भरायचं आणि मी एक तळायला टाकत आहे। सुंदर वास सुटलेला आहे। आपण त्याच्यात थोडंसं अरे त्यांना असे लाटायची, अशा प्रकारे लाटायची आणि छोट्या छोट्याच लाटायच्या। हे बघ छान झाले आहे ना, तेल गळून गेलं। अशा प्रकारे साठवण्या तयार झालेल्या आहे, त्या देवीच्या नवरात्रात केल्या जातात।